ही बातमी आहे पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची। घरगुती गॅस सिलेंडरचं वितरण हे केवळ OTP प्रणालीद्वारेच आता करण्यात येणार आहे आणि गॅस बुकिंग केल्यानंतर 96 तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणं हे बंधनकारक राहणार आहे आणि असे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेत। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि पुणे जिल्ह्यातल्या सर्व तेल कंपन्या गॅस एजन्सीच्या प्रतिनिधींना घरगुती गॅस सिलेंडर वितरणाबाबत या महत्त्वाच्या सूचना या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत। या बैठकीमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा हा केवळ OTP प्रणालीद्वारेच करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि गोदाम, गॅस एजन्सी किंवा इतर कुठल्याही ठिकाणाहून थेट गॅस सिलेंडरचं वितरण हे पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सक्त सूचना तेल कंपन्या आणि वितरकांना देण्यात आलेल्या आहेत। तर पुण्यामधून या संदर्भातले आणखी तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। निलेश, पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। 96 तासांच्या आत घरपोच गॅस मिळेल, मात्र त्यासाठी OTP प्रणालीच राबवली पाहिजे असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत। काय काय नेमक्या बैठकीत झाले आणि पुणेकरांना हा निर्णय आवडलेला आहे का? नक्कीच अनुपमा, दोन महत्त्वाच्या गोष्टी कालच्या बैठकीमध्ये झाल्या। खरं तर पुण्यामध्ये जे पॅनिक सिच्युएशन तयार झाली होती, म्हणजे लोक गर्दी जी आहे ते सिलेंडर सेंटरवर मोठ्या प्रमाणात करताना पाहिली मिळते। ती गर्दी जी आहे ती कंट्रोल करण्यासाठी आता पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त 96 तासामध्ये गॅस जर बुकिंग झालं तर तुम्हाला तो घरपोच मिळणार असल्याचे काल या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि तसे फ्लेक्स आणि आदेशसुद्धा प्रत्येकाला देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। त्याचा परिणाम म्हणजे आज सकाळपासून जे सिलेंडरच्या रांगा लागत होत्या त्या दिसत नाही आहे। तो एक चांगला परिणाम या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरी महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी जे MNGL ज्यांचं कनेक्शन आहे, म्हणजे घरगुती सोसायट्यांना जे पाईपलाईनद्वारे गॅसचा पुरवठा केला जातो त्यांना सिलेंडर मात्र जो आहे तो मिळणार नाही आहे आणि ज्यांचे सिलेंडर हे 12 झालेत, म्हणजे वर्षाचे 12 सिलेंडर या ठिकाणी त्यांनी काउंट ठेवलेला आहे। 12 नंतर त्यांना सिलेंडर मिळणार नाही, त्यामुळे वर्षाला फक्त 1 महिन्याला एक असे 12 सिलेंडर या ठिकाणी मिळणार असल्याची चर्चा काल या बैठकीमध्ये झालेली आहे। त्यामुळे आता पुणेकरांना काहीसा दिलासा मिळालेला आहे आणि ज्या लाईनी लागत होत्या सिलेंडर घ्यायला त्या आज सकाळपासून कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं कुठंतरी प्रशासनाने हे जे डॅमेज कंट्रोल होतं किंवा पॅनिक सिच्युएशन पुण्यामध्ये होत होती ती कुठंतरी थांबलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं निश्चितच आता पुणेकर जे आहेत त्यांना 96 तासांमध्ये घरपोच सिलेंडर मिळणार आहेत। हीच सिस्टीम जी आहे ती कदाचित संपूर्ण महाराष्ट्रभर लागू होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। मात्र या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला OTP येईल त्यानंतरच तुम्हाला जो सिलेंडर आहे तो मिळेल। मात्र यानंतर जर तुमचे 12 सिलेंडर जर पूर्ण झाले असतील तर तुम्हाला OTP येणार नाही। निलेश, नियोजन हे योग्य पद्धतीने होणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि त्याच दृष्टीने डुडींचा हा निर्णय आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये राबवला जातोय का हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद निलेश, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। निलेश खरमारे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।